Like, subscribe, and get notified. गोव्याच्या मी इंटेरियर भागात जेव्हा मी गेले, जी आपली राखीव जी पेडणे राखीव मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये फार रोजगाराची कमी आहे. घराघरात म्हणजे आम्ही काल जे फिरलो, गावागावात फिरलो, घराघरात फिरलो, तर अत्यंत वाईट दयनीय अवस्था. महिलांना रोजगार नाही आहे, तिथल्या तरुणांना रोजगार नाही आहे. काही जे लोक आहेत ते शेतावर जातात, तर त्यांची म्हणजे दाल रोटीच्या वरती त्यांची परिस्थिती नाही आहे. फार वाईट वाटलं. जर तुम्ही एससीच्या याच्यावर सीटवर तुम्ही निवडून आलेले जेव्हा आमदार आहात, तर त्या भागातल्या ज्या व्यक्तींसाठी तुम्ही निवडून आले, ज्या व्यक्तींनी तुम्हाला ज्या रिझर्वेशनमध्ये तुम्ही निवडून आलात, ज्या रिझर्वेशनने तुम्हाला निवडून दिलं, त्या भागाची जबाबदारी ही तुमची आहे. आणि तिथे आपल्या इंटरनॅशनल जे तुमचं विमानतळ आहे, जे पेडणेलाच आहे ना, मोपाला, तर ते आहे राखीव एरियामध्ये, एसीच्या राखीव एरियामध्ये. तर साहजिकच आहे की तिथल्या ज्या एसीचे लोक आहेत किंवा तिथले जे गोरगरीब दीनदलित जे लोक आहेत, त्यांना तिथे रोजगार मिळायला पाहिजे. तिथे जे आपलं आयुष हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये देखील एससी लोकांना काही फायदा नाही आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की येणारी ही सत्ता आहे जी काँग्रेसची सत्ता येणार आहे. कारण सांगते, ह्या देशामध्ये एपिस्टिन असो, या देशामध्ये जंगल कटाई असो, या देशामध्ये करप्शन असो, नोटबंदी असो, भाजपाने जनतेला काहीच दिले नाही आहे आणि गरीब जनतेला काहीच दिले नाही आहे. ही सरकार आहे भाजपाची, फक्त ठेकेदारांची सरकार आहे, अदानी अंबानीची सरकार आहे. त्याच्यामुळे आता तरी जनतेने हे समजायला पाहिजे की आपण ही जी गोरगरीब जनता आहे त्याचा जर कोणी वाली असेल तर काँग्रेसच असू शकते. गोया राज्यांत या 15 वर्सां काँग्रेसचं सरकार चलता. काँग्रेस सरकार ना चलता म्हणजे ना, मग सांगता म्हणजे ना, भाजपाचें सरकार चलता या 15 वर्सां. आणि ह्या 15 वर्सां भितर आमच्या या गोंय राज्यांत उदरगत म्हणटी कांयच आमकां दिसना. अनुसूचित जातीचे जे प्रश्न आसात ते तशेच्या तशे आसा. जे काँग्रेस सरकार जेन्ना आशिल्लें 15 वर्सां पयलीं, तेन्ना कितें तरी आमच्या बांदवाचें कितें तरी अप्लिमेंट जाल्लें, कितें उदरगत जाल्ली, तो पर्यंत तशीच ती थांबिल्ली आसा ह्या 15 वर्सां भितर. आनी आख्खी भारतभर जर पळयता जाल्यार अनुसूचित जातीचेर खुबशे अत्याचार जाल्ले आसात आख्ख्या भारतांत पळयल्यार. कारण आजचें सरकार हें आख्खे भारतभर भाजप, केंद्रीय सरकार भाजपाचें आसा आनी अत्याचार हे खुबशे वाडिल्ले आसात अनुसूचित जातीचेर. आनी आतां जर माहोल पळयलो जाल्यार आख्खे भारतभर काँग्रेसचें वातावरण जें आसा. माननीय राहुल गांधीजी, आमचे विरोधी पक्ष नेते केंद्रांतले, हेंचें वातावरण सगळें पळयल्यार सगळें काँग्रेसच्या सरकार अशें फुडें येतलें अशें वातावरण आसा.